नमस्कार. तर आज आपल्या चॅनलवर सुमित पिसे सर आलेले आहेत, जे सँक्शनवालाचे कन्सल्टंट इंजिनियर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आणि आज आपल्याला ते रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन याबद्दल काही माहिती देणार आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया. तर सर, तुम्ही मला सांगू शकता का की रिजनल प्लॅन म्हणजे काय असतं? रिजनल प्लॅन म्हणजे हा एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी जमीन वापर नकाशा म्हणजेच लँड यूज प्लॅन बनवला जातो. जसं की आत्ताच्या वर्तमान काळातल्या गरजा, भविष्य काळातल्या गरजा या ओळखून हा रिजनल प्लॅन बनवला जातो. ह्याला प्रादेशिक योजना असेही म्हणतात. ओके. मग मला सांगा की रिजनल प्लॅन नेमकं कशासाठी बनवला जातो? महानगरपालिका, नगरपालिका यांच्या क्षेत्राच्या बाहेर जो अनियंत्रित विकास होतो त्याचं नियोजन करण्यासाठी बनवला जातो. ओके. तसेच शहरी भाग आणि ग्रामीण भाग ह्याचा संतुलित विकास व्हावा म्हणून रिजनल प्लॅन बनवला जातो. रिजनल प्लॅन हा रिजनल प्लॅनिंग बोर्ड तयार करतं. ओके. त्यालाच प्रादेशिक नियोजन मंडळ असेही म्हणतात. ओके. ओके. आणि ह्या प्लॅनमध्ये अशा कुठल्या गोष्टी येतात? त्याच्यामध्ये जमिनीच्या वेगवेगळ्या वापरांसाठी झोन दिलेले असतात. पाणी पुरवठ्याच्या सोयी सुविधा दिलेल्या असतात, ड्रेनेज, परत छावणीचे क्षेत्र, तसेच पर्यावरणासाठी संदर्भात ज्या ज्या गोष्टी असतात त्या, जसं की प्राणी संग्रहालय, अभयारण्ये ह्या गोष्टी असतात, धरणं, सिंचन प्रकल्प, तसेच टुरिझम डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट, ह्या सर्व गोष्टी रिजनल प्लॅन मध्ये असतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रस्ते आणि दळणवळणाचे जे काही साधनं आहेत, रेल्वे, ह्या सगळ्या सुविधा रिजनल प्लॅन मध्ये दिलेल्या असतात. ओके. ओके. तर सर, तुम्ही आम्हाला रिजनल प्लॅनचा नकाशा किंवा काही मॅप वगैरे असेल तर तुम्ही सांगू शकता का? म्हणजे आम्हाला त्या गोष्टी बाबतीत जरा जास्त स्पष्टता येईल. नक्कीच. हा नाशिकचा रिजनल प्लॅन आहे. हा संपूर्ण जिल्ह्यासाठी बनलाय आणि हे त्याचे एजंट्स आहेत. एजंट्समध्ये बघा इथं काय काय दिलंय. रिजनल बाउंड्री दिली आहे, तालुक्याची बाउंड्री दिली आहे, म्युनिसिपल बाउंड्री दिली आहे, तसेच वॉटर बॉडीज कुठल्या आहेत ते दिलंय, डिफेन्सचा एरिया कुठं आहे ते दिलंय, रेसिडेन्शियल एरिया हा पिवळ्या रंगात दाखवलाय, पब्लिक सेमी पब्लिक हा झोन गुलाबी रंगात दाखवलाय, इंडस्ट्रीयल हा जांभळ्या रंगात दाखवलाय आणि कॅनलचा कमांड एरिया हा हिरव्या रंगात दाखवलाय. ॲग्रिकल्चरल झोन सुद्धा हिरव्या रंगातच दाखवला जातो. आता आपण पाहू की रिजनल प्लॅन मध्ये काय काय गोष्टी आहेत. हा हिरवा एरिया आहे, हा कॅनॉलचा कमांड एरिया आहे, हा सुद्धा हिरवा एरिया कॅनॉलचा कमांड एरिया आहे. ही नाशिक महानगरपालिकेची हद्द आहे. तसेच इथे इगतपुरी नगरपालिकेची हद्द पण दिलेली आहे. तसेच इथे गंगापूर धरण वगैरे पण आहे. इथं त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची हद्द दिली. अशा बऱ्याच गोष्टी ह्या रिजनल प्लॅन मध्ये दिलेल्या असतात. आता इथे HAL चा इंडस्ट्रीयल एरिया पण दाखवलेला आहे. नाशिक महानगरपालिकेसाठी डेव्हलपमेंट प्लॅन बनवला जातो. तसेच इगतपुरी नगरपालिकेसाठी सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला जातो. तर आता तुम्ही जसं रिजनल प्लॅन बद्दल आम्हाला सांगितलं, तसं डेव्हलपमेंट प्लॅन बद्दल सुद्धा सांगू शकता का? हो. आपण रिजनल प्लॅन मध्ये पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्था जसं की महानगरपालिका, नगरपालिका यांच्या हद्दीच्या बाहेरील जे क्षेत्र होतं त्याच्यासाठी जो जमीन वापर नकाशा म्हणजे लँड यूज मॅप बनतो तो रिजनल प्लॅन झाला. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीच्या आत जो बनतो त्या जमीन वापर नकाशाला डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतात. ओके. मग मला सांगा की ह्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नेमकं काय काय असतं? ह्याच्यामध्ये जसं की वेगवेगळ्या जमिनीचे झोन असतात, MNDC एरिया असतो, शाळा, कॉलेजेस, परत महाविद्यालय, प्लेग्राऊंड्स ह्याचे रिझर्वेशन्स असतात. ह्या गोष्टी जनरली रिजनल प्लॅन मध्ये नसतात, ह्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असतात. ओके. हा थोडासा रिजनल प्लॅन पेक्षा डिटेल प्लॅन असतो आणि याच्यामध्ये रस्ते पण असतात. परत ज्या रिजनल प्लॅन मधल्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या सुद्धा याच्यात समाविष्ट असतात. ओके. सर, मग मला सांगा की हा जो डेव्हलपमेंट प्लॅन असतो तो तयार कोण करतो? ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांनाच नियोजन प्राधिकरण असे म्हणतात किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी. ह्या प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या त्या हद्दीत जे त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन बनवतात. ओके. ओके. मग सर, मला अजून एक प्रश्न होता की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये नेमके किती डेव्हलपमेंट प्लॅन आहेत? सध्या महाराष्ट्रात बघा 27 नगरपालिका, 17 अ वर्ग नगर परिषदा, 72 ब वर्ग नगर परिषदा, 144 क वर्ग नगर परिषदा आणि 126 नगरपंचायती अशा एकूण 386 संस्था आहेत. ह्यापैकी 122 नवीन नगरपंचायती आहेत. ओके.
आणि 16 नगर परिषदा वगळता आणि या 122 नवीन नगरपंचायती वगळता प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी किमान एकदा तरी डेव्हलपमेंट प्लॅन तयार झालेला आहे. ओके सर, मग तुम्ही आता मला जसा रिजनल प्लॅन दाखवला तसा डेव्हलपमेंट प्लॅन पण दाखवू शकता का? हो, नक्कीच. आता आपण रिजन्स मध्ये पाहू काय काय आहे. ह्याच्यामध्ये बघा, इथे रेसिडेन्शियल झोन हा पिवळ्या कलर मध्ये दाखवलाय, तसंच इंडस्ट्रियल झोन हा पर्पल कलर मध्ये दाखवलाय आणि ह्याच्यामध्ये एक हाय फ्लड लाईन ही लाल कलर मध्ये असते आणि लो फ्लड लाईन ही ब्ल्यू कलर मध्ये असते. ह्या पण गोष्टी दाखवल्या. आता आपण ह्याच्यामध्ये पाहू, हा जो पर्पल कलरचा एरिया दिसतोय, आता हे किर्लोस्कर लिमिटेड दिसतंय, हे किर्लोस्कर ट्रॅक्टर्स दिसतंय, ह्या सगळ्या इंडस्ट्रियल झोन मधल्या जागा आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं पांडव लेणी दाखवली, हे फॉरेस्ट झोन मध्ये इथे येत आहे. तसेच इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे, त्याचा टँक पण दाखवलाय. आता इथं बस स्टँड आहे. ही गोष्ट तुम्हाला रिजनल प्लॅन मध्ये दिसणार नाही. बस स्टँड किंवा स्लॉटर हाऊस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दिसणार, ज्या रिजनल प्लॅन मध्ये नाही दिसणार. आता ही अंबडची MIDC आहे. आता ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे जे दिसत आहेत हे सर्वे नंबरच आहेत आणि हे तिथले प्लॉट्स आहेत आणि हा रस्ता आहे. आता हा सिडकोचा एरिया आहे. हा रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे हा येलो कलर मध्ये दाखवलाय. इथे डिफेन्सची लँड आहे, इथे इथे ह्या सर्व भागात. तसेच हा सातपूर MIDCचा एरिया आहे. इथे MVP कॉलेजचा कॅम्पस दाखवलाय. अशा ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असतात, ज्या रिजनल प्लॅन मध्ये नसतात. आता इथं प्ले ग्राउंड पण दाखवलेले आहेत. इथे पोलीस ग्राउंड आहे, इथं गोल्फ क्लब ग्राउंड आहे, इथं सिव्हिल हॉस्पिटल आहे. हे डिटेलिंग तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दिसेल, जे रिजनल प्लॅन मध्ये नसणार आहे. तर आज आपल्याला रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन याबद्दल सरांनी खूप चांगली माहिती दिली. त्यासाठी सर तुमचे मनापासून आभार. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण किती स्कीम बद्दल माहिती बघणार आहोत. आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि आमच्या सँक्शन वाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.